माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदा एका स्वतंत्र घरात शिफ्ट झाले, ज्याला मी माझं घर म्हणू शकेन. असं हे आमचं पहिलं, माझं आणि प्रसादचं एकत्र रेंट केलेलं आमचं पहिलं घर. मला आठवतोय तो पहिला दिवस मी या घरात आले होते हे घर पाहण्यासाठी, आणि आम्ही ठरवलं होतं की आपण हे घेऊया, कारण आम्हाला तेव्हा खूप घाई होती. पण पाहता क्षणी प्रथमदर्शी प्रेमात पडतो, तसं मी या घराच्या प्रेमात पडले होते. आणि बट आय रिमेंबर मी पहिल्यांदा जेव्हा आले इथे राहायला म्हणून, इतकं अनोळखी वाटत होतं मला हे घर, इतकं अनोळखी. ह्याला आपल्याला आपलंसं करता येईल का? या घरात ही माझी वस्तू कुठे ठेवू? माझे कपडे कसे ठेवणार आहे मी माझं किचन कसं लावणार आहे? माझं स्वतःचं स्वतंत्र किचन. ओ माय गॉड. मला जेवण बनवायला खूप आवडतं, मला जेवायला खूप आवडतं, मला खाऊ घालायला पण खूप आवडतं. त्याच्यामुळे किचन माझं खूप जवळचा विषय, त्यामुळे मी किचन लावायला खूप एक्सायटेड होते. तर हा आमच्या घरातला हॉल आहे खरं तर, आणि शेवटचा दिवस आहे. हे माझ्या घराचे पडदे, असे छान सी थ्रू आणि असा छान सूर्यप्रकाश आतमध्ये, आणि त्याची ती एकदम सुंदर नक्षी. मी प्रेमात होते या पडद्यांच्या, मला खूप आवडायचे हे पडदे. पण हे मी इथेच सोडून जाणार आहे, कारण इथे आता अजून एक कपल राहायला येत आहे आमच्या नंतर, आणि मला असं झालं की काही गोष्टी तिथे बिलॉंग करतात. हे माझं लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचं पहिलं कंदील, आणि अगेन यू कॅन सी इट्स कलरफुल. मला रंग खूप आवडतात, त्यामुळे मी हे कंदील मला खूप आवडलं होतं, आणि आम्ही मग ते काढलंच नाही दिवाळीनंतर, आणि आत्ताही ते असं वाटतं तिथेच असावं. फक्त त्याला थोडी धूळ लागली आहे, पण हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मला हे कंदील खूप आवडतं. प्रत्येक कोपरा किती इम्पॉर्टंट असतो घराचा. म्हणजे इथे प्रसाद एडिट करत बसायचा, एवढासा टेबल आमच्याकडे होता, त्यातही आमचा पसारा इथेच असायचा सगळा, कारण दुसरं काही ठेवायला स्कोप नव्हता. हे जे तुम्हाला दिसतंय रंगकाम केलंय त्या आरशाच्या कॉर्नर्सना, बॉर्डरना, ते आम्ही नंतर केलंय. म्हणजे असं काही आरसा मूळचा विकत आम्ही घेतलेला नाहीये, तो प्लेन होता. पण मला असं झालेलं की अरे हे फार उदास दिसतंय, याला काहीतरी छान कलरफुल केलं पाहिजे, आणि मला जनरलीच रंग खूप आवडतात. मग माझी आई आली होती इथे 1.5 महिन्यासाठी राहायला, आणि काय कमाल दिवस होते ते. आय मिस इट. म्हणजे तर तिचं एक ऑपरेशन झालं होतं दोन्ही हातांचं, आणि तिचे दोन्ही हात होते प्लास्टरमध्ये. तर मी तिला म्हटलेलं आता चल, आता तुला आराम करायचा आहे. त्याच्यामुळे मी तिला खडसावून माझ्याकडे घेऊन आले होते, आणि इथे 1.5 महिन्यासाठी ती होती, आणि तिचे दोन्ही हात प्लास्टरमध्ये असल्याने ती काहीही करू शकत नव्हती, पण त्यातही तिची बोट ती हलवू शकत होती. तर हा आरसा तिने तिचे हात प्लास्टरमध्ये असताना हळूहळू बसून बसून पेंट केलेला आहे. त्याच्यामुळे हा आरसा माझ्यासाठी खूप खास आहे. आणि मला आठवतंय की त्याच दिवशी नम्रता पण घरी आली होती आईला भेटायला, माझी खास मैत्रीण. तर ती पण तिला मदत करत होती हा आरसा पेंट करायला. त्याच्यामुळे दिस मिरर इज सो क्लोज टू मी, आणि ही शेवटची वस्तू आहे या घरातली जी मी आता घेऊन जाणार आहे. ह्याच्यात मी खूप सुंदरही दिसले, ह्याच्यात मी खूप वाईटही दिसले. आय कांट एक्सप्लेन. ह्या आरशाने मला 2 वर्षात मी कशी ग्रो झाले, 2 वर्षात माझ्यात काय बदल झाले, 2 वर्षात मी अजून वल्नरेबल झाले, 2 वर्षात मी किती स्ट्रॉंग झाले, आणि अशा माझ्या बदलत गेलेल्या वेगवेगळ्या छटा या आरशाने मला दाखवलंय. आणि हे मी अजिबात फिलॉसॉफिकल बोलत नाहीये, हे खूप खरं आहे. आणि ही आमची बेडरूम. सगळं घर आम्ही खाली केलंय. हे आमचे स्टोरेज. इथे आम्ही आमचा आयुष्यभराचा जगभराचा पसारा, माझं मेकअपचं सामान, माझे कपडे, माझ्या साड्या, आणि आमचं आणखी काही माझी पुस्तकं, प्रसादचे कपडे, प्रसादचं ट्रॅव्हलिंगचं सामान, प्रसादचे गॅजेट्स, असं सगळं हे कपाट रिकामं होतं जेव्हा आम्ही आलो तेव्हा. आणि ह्या फळ्या आम्ही बनवून घेतल्या होत्या आणि लावून घेतल्यात. ह्या पण आम्ही पुढच्या भाडेकरूंसाठी अशा सोडून जातोय, कारण त्या त्यांना जास्त कामाला येतील आमच्यापेक्षा. आणि हे पडदे माय फेवरेट, आणि माझी सगळ्यात फेवरेट प्लेस माझं किचन. I'm going to miss it. I'm not crying.
पण हे माझं किचन आहे जिथे आम्ही खूप जेवण केलं, खूप पार्ट्या केल्या, मी खूप नॉनव्हेज बनवलं, मी माझ्या मित्रांना खायला घातलं, माझे खूप सारे मासे तळले, खूप मासे बनवले, मी आणि प्रसादने एकत्र जेवण केलं, मी माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना इथे खायला घातलं. सो हे किचन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण हे माझं पर्सनली आयुष्यातलं पहिलं माझं किचन होतं. सो मी यानंतर खूप मोठ्या घरात जाईन, अजून मोठ्या घरात जाईन, अजून मोठ्या घरात जाईन, पण हे किचन मी खूप मिस करेन. हे बघा, इथे संपलेल्या सामानाची लिस्ट आहे की काय काय आणायचं आहे, आणि हे मी प्रसादसाठी सोडून गेले होते. माझा खरं तर पाय निघत नाहीये, बट लेट्स से बाय बाय टू दिस हाऊस. इथे खूप ऑडिशन शूट केली. या घरात आल्यापासून मला 2 व्यावसायिक नाटकं मिळाली. या 2 वर्षात खूप काय काय घडलं, आणि हे घर त्याचं साक्षीदार होतं. हळूहळू हळूहळू या घरानं मला आपलंसं केलं, आणि मीही त्याला आपलंसं करत गेले. एखाद्या गोष्टीत फार अडकून राहायचं नसतं, त्याच्यामुळे आम्ही आता इथून निघतोय. हा आमचा शेवटचा दिवस आहे, पण निरोप देणं फार गरजेचं असतं. गोष्टी मागे सोडताना तुमच्या डोक्यात त्या गोष्टींना क्लोजर देणं खूप गरजेचं असतं. लेट्स गो बेबी.